नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालित वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत अधिष्ठाता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गट ड या संवर्गातील पदं जी आहेत तर ती भरण्यासाठी सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे। त्यानुसार जर आपण पाहिलं तर गट ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेची अर्हता प्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मुंबईच्या अंतर्गत असणारी जी वेगवेगळी हॉस्पिटल्स आहेत तर त्याच्यामध्ये जर बघितलं की सेंट जॉर्जेस रुग्णालय त्याच्यामध्ये जवळजवळ 99 जागा आहेत। नागरी स्वास्थ्य केंद्र बांद्रे याच्या जवळजवळ 6 जागा आहेत। परिचार्या शिक्षण संस्था मुंबई याच्या 11 जागा आहेत। शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय मुंबई 29 जागा आहेत। आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य याच्या जवळजवळ 6 जागा आहेत। पोद्दार रुग्णालय याच्या 45 जागा आहेत आणि पोद्दार वैद्यक महाविद्यालय मुंबई याच्या 15 जवळजवळ अशा एकूण 211 जागा ह्या सरळ सेवेच्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत। याच्यामध्ये हे परीक्षा शुल्क जे आहे तर ते खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये हा परीक्षा शुल्क असेल। त्यानुसार माजी सैनिक जे आहेत तर ते माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क हे आकारले जाणार नाही किंवा परीक्षा शुल्क जर भरले तर त्याचा परतावा हा मिळणार नाही। तर ह्या अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 3/9/2025 ते 24/9/2025 पर्यंत आहे। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तरती दिनांक 24/9/2025 23:59 परीक्षेचा दिनांक आणि कालावधी हा या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येतील। तसेच उमेदवाराच्या प्रवेशपत्र देखील या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलं जाईल। त्यानुसार परीक्षेचं स्वरूप आणि ती परीक्षा नेमकी कशा पद्धतीची असेल यामध्ये जर बघितलं तर मराठीचे 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान जीके 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी अंकगणित 25 प्रश्न 50 गुण असे एकूण 100 प्रश्न 200 गुणाची ही परीक्षा असेल। याचा कालावधी असेल 2 तास 120 मिनिट। सर्वात महत्त्वाचं जे आहे तर ही सरळ सेवेच्या अंतर्गत ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धत घेण्यात येणे। याच्यामध्ये ही प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची बहुपर्यायी स्वरूपाची असेल। प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत तर 2 गुण देण्यात येतील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकीच्या उत्तराकरता 1 गुण वजा केला जाईल, म्हणजे वजातीय केला जाईल अशा अनुषंगाने त्यांनी सांगितलंय। त्यानुसार मराठी इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे माध्यमिक शालांत परीक्षेच्या SSC परीक्षेच्या दर्जानुसार असेल व कागदपत्रे ही आवश्यक असणारे कोणकोणती आहेत। अर्जातील नावाचा पुरावा SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता प्राप्त, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास त्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असेल तर त्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असेल त्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर व कर्मचारी आरक्षण पात्र असल्याचा पुरावा, SSC नावात बदल झाला असेल तर त्याचा पुरावा, अराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास रहिवासी प्रमाणपत्र, भारतीय नागरिकत्व, डोमेसाईल सर्टिफिकेट, मराठी भाषेचं ज्ञान असलेला पुरावा अशी ही सर्व कागदपत्र जर असेल त्याच्यामध्ये तर ती तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।